सॉल्तेवी व मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मनियमन या घटकात खालीलपैकी कोणता उपघटक समाविष्ट नाही? टी 2024 करता हा प्रश्न विचारण्यात आला होता. आत्मविश्वास, आत्मनियंत्रण, विश्वासार्हता की नवपक्रमशीलता? तर विद्यार्थी मित्रो, जे भावनिक बुद्धिमत्तेतील जे आत्मनियमनाचे घटक सांगले होते त्यामध्ये आत्मविश्वासाचा समावेश आहे, आत्मनियंत्रणाचा आहे आणि विश्वासार्हता आहे. फक्त नवक्रमशीलता हे होत नाही. त्यामुळे नवपक्रमशीलता पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रो, सॉल्तेवी व मेयर यांनी भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मनियमन या घटकात आत्मविश्वास, आत्मनियंत्रण, विश्वासार्हता, सहसंवेदना, आत्मभान व अभिप्रेरण या घटकांचा समावेश होतो. जॉन मेयर व पीटर सॉल्वे या मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तीस स्वतःच्या व इतरांच्या भावनांची देखरेख करणे, भावनांचे नियंत्रण व संतुलन करणे, विचार आणि कृतीसाठी भावनांचा उपयोग करणे, असा उपयोग करावयास शिकवणे याचा संबंध जो आहे हा भावनिक बुद्धिमत्तेशी आहे असं म्हटलेलं आहे. बघा, आपल्या ज्या भावना असतात, आपल्या भावनांचं नियंत्रण करणे, त्यांचं संतुलन राखणे, विचार आणि कृतीसाठी आपल्या भावनांचा योग्य तो उपयोग करणे आणि असा उपयोग करावयास शिकणे म्हणजेच काय तर भावनिक बुद्धिमत्तेशी याचा संबंध यांनी जोडलेला आहे. विद्यार्थी मित्रो, ही PDF जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर PDF डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे. ज्याची मित्रो, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल आणि जर तुम्ही TET 2025 ची तयारी करत असाल तर सर्वांनी काय करायचं आहे, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि PDF साठी आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.